नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 31 डिसेंबर वर्षातील शेवटचा दिवस आहे आणि वर्षातील शेवटचा दिवस तसेच नवीन वर्षातील पहिला दिवस हे दोन्ही दिवस खूप महत्त्वाचे असतात. कारण वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपण या वर्षात आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडल्या त्या मागे सोडून नवीन वर्षामध्ये आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी कशा घडतील याचे काही संकल्प आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करत असतो. नवीन वर्ष म्हणजे 2026 साल उजडण्यास आता फक्त काही तास उरले आहे आणि 31 डिसेंबर 2025 रोजी आज बुधवार येत असून अनेक जण काही पार्टीचे प्लॅन करत असतात. या दिवशी बरेच जण कुटुंबासोबत किंवा आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी जात असतात. बरेच जण नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटन स्थळी जाऊन सुद्धा सेलिब्रेशन करत असतात. मात्र अशी काही लोकंसुद्धा आहे जी पार्टी करण्याऐवजी देवाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करतात. परंतु आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की 31 डिसेंबरच्या दिवशी म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी कुठेही पार्टी करण्याऐवजी किंवा पर्यटनस्थळी जाऊन हा दिवस साजरा करण्याऐवजी जर तुम्ही रात्री घरात काही उपाय जर केले तर आपल्या घरात वर्षभर धनवर्षाव होईल, लक्ष्मी अखंड वास करेल. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज वर्षातील शेवटचा दिवस तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा, नजरबाधा, भांडणे, पितृदोष, वास्तुदोष, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची वर्षभर प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. येणारं वर्ष हे तुम्हाला सुखाचं आणि आनंदाचं जाईल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला आज संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील आवर्जून क्लिक करा. चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज बुधवारी 31 डिसेंबरला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा त्या वेळेमध्ये हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करायचा आहे. आज 31 डिसेंबरला भागवत एकादशीसुद्धा आहे. त्यामुळे या 31 डिसेंबरचं महत्त्व धार्मिक दृष्टीने जास्त वाढलेलं आहे. ज्या घरामध्ये आज 31 डिसेंबरला वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा एक उपाय केला जाईल त्या घरातील सर्व इडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा, दारिद्र्य हे नष्ट होऊन वर्षभर त्या कुटुंबाची प्रगती होईल. जर 2025मध्ये तुमच्या आयुष्यात अनेक संकट, अडचणी, अडथळे आलेले असेल, या 2025मध्ये तुमची कोणतीही स्वप्न पूर्ण झाली नसेल, या उलट तुम्ही कष्ट आणि मेहनत करूनही जर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळालं नसेल, तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी आल्या असेल, घरामध्ये आजारपण असेल, आलेला पैसा आजारपणामध्येच निघून गेला असेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश झाले असतील आणि ह्याच गोष्टी पुन्हा 2026 या नवीन वर्षामध्ये होऊ नये, नवीन वर्षामध्ये आपली भरभरून प्रगती व्हावी, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात, यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज 31 डिसेंबरला संध्याकाळी करायचा आहे. येणारे 2026 या नवीन वर्षामध्ये लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी, कुबेराप्रमाणे घरात श्रीमंत नांदावी, यासाठी हे 2 उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि तेच उपाय या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. जर तुम्ही हे उपाय आज 31 डिसेंबरला संध्याकाळी आपल्या घरात केले तर या उपायाचा तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच 100% येणाऱ्या नवीन वर्षामध्ये पूर्ण होईल.
आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहेत आणि हे दोन्ही उपाय तुम्हाला आज संध्याकाळीच करायचे आहेत. सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही उपाय तुम्ही 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. आता पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला एक हिरव्या शाईचा पेन लागणार आहे. मग तुम्ही स्केच पेन घेतला किंवा कोणताही हिरव्या रंगाचा पेन घेतला तरीही चालेल, परंतु हिरव्याच रंगाचा पेन तुम्हाला लागणार आहे. यानंतर तुम्हाला एक तमालपत्र लागणार आहे, जे आपण मसाल्यामध्ये वापरतो, ज्याला तेजपत्ता असं देखील म्हटलं जातं. तर ते एक तमालपत्र तुम्हाला लागणार आहे. तमालपत्र घेताना कुठेही फाटलेलं असं घेऊ नका. चांगलं देठ असणारं असं एक तुम्हाला तमालपत्र घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला थोडंसं अत्तरसुद्धा लागणार आहे. अत्तर हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते. आपण देवांनासुद्धा अत्तर लावत असतो. ते तुम्ही अत्तर घेतलं तरीसुद्धा चालेल. यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा, धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न काढायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसताने आसनावरती बसायचं आहे. आणि यानंतर जो हिरवा शाईचा पेन आहे तर त्या पेनाने तुम्हाला त्या तमालपत्रावरती तुमची इच्छा लिहायची आहेत. आणि इच्छा लिहिताना तुम्हाला वर्तमान काळामध्ये लिहायचे आहेत. जसे की आता तुम्हाला नवीन वर्षामध्ये घर खरेदी करायचं आहे, तर तुम्हाला लिहायचं आहे घर खरेदी केले आहे, किंवा नवीन घर घेतले आहे, किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल तर मुलांची प्रगती झालेली आहे, कर्ज फिटलेलं आहे, नवीन नोकरी मिळालेली आहे. तर जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या हिरव्या शाईच्या पेनाने त्या पानावर लिहायची आहेत. आणि जेव्हा तुम्ही इच्छा लिहिणार आहे तेव्हा तुम्हाला ती इच्छा प्रत्यक्षात आपल्यासमोर डोळ्यासमोर आणायची आहेत. ती इच्छा तुमची पूर्ण झाली आहे असा आनंद जो आहे तर तो तुम्हाला व्यक्त करायचा आहे. आणि इच्छा लिहून झाल्यानंतर 3 वेळा तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती मनातल्या मनात बोलायची आहेत. आणि यानंतर एक कापूरवडी तुम्हाला घ्यायची आहे. तो कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यावर तुम्हाला हे तमालपत्र ठेवून जाळायचं आहे. तमालपत्र जाळल्यानंतर त्याची राख ही झाडांना घालायची आहेत. आणि असा हा छोटासा उपाय तुम्हाला आज 31 डिसेंबरला संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. यानंतर दुसरा उपाय हा देखील तितकाच प्रभावी आहे. पहिला उपाय हा आपण इच्छापूर्तीसाठी करणार आहेत, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी. आणि दुसरा उपाय जो आहे तर तो आपल्या घरात असणारी इडापिडा, नकारात्मक ऊर्जा, भांडणे, पितृदोष, वास्तुदोष किंवा आपल्या घराला कोणी वाईट नजर लावलेली असेल. बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात. समोर खूप चांगलं बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असते. ते नेहमी आपलं वाईट कसे होईल यासाठीच प्रयत्न करत असतात. आणि जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडते तेव्हा ते आपल्यावरती जळत असतात. आणि त्यांची वाईट नजर ही आपल्या कुटुंबाला, आपल्या घराला लागत असते. आणि म्हणून या सर्व वाईट गोष्टींना नष्ट करण्यासाठी, या सर्व वाईट गोष्टी याच वर्षात संपून जाण्यासाठी आपल्याला हा जो पुढचा उपाय आहे तर हा करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आपल्या घरामध्ये आपण जो लसूण वापरतो तर त्या लसणाची जी वरची साल असते तर ती तुम्हाला थोडी घ्यायची आहेत. यानंतर एक मातीची पंती घ्या, त्यामध्ये तुम्हाला 2 कापूर वड्या ठेवायच्या आहेत. आणि ही जी लसणाची वरची साल असणार आहे तर ती सुद्धा तुम्हाला त्या मातीच्या पंतीमध्ये त्या कापुरासोबत ठेवायची आहेत. यानंतर ही पणती जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घराच्या कानाकोपऱ्यातून फिरवायची आहेत. फिरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की घरातील निगेटिव्हिटी एनर्जी निघून जावी, अरिष्ट टळावीत, कुणाची नजर लागली असेल तर ती दूर व्हावी, वाईट गोष्टीचा होणारा त्रास दूर व्हावा, अशी मनोमन तुम्हाला प्रार्थना करायची आहेत. यानंतर तुम्हाला यामध्ये असणारी जी कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. आणि यासोबतच ही लसणाची सालसुद्धा तुम्हाला जाळून टाकायची आहेत. आणि हे तुम्हाला कुठं प्रज्वलित करायचं आहे तर तुमच्या जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्या उंबरठ्याच्या तुम्हाला मधोमध ठेवून हे जे आहे तर हे प्रज्वलित करायचं आहे आणि तिथेच तुम्हाला जाळायचं आहे. यामधील सर्व वस्तू जळून झाल्यानंतर रात्रभर ही पंती तिथेच तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर एका साईडला ठेवून द्यायची आहेत. दुसऱ्या दिवशी ती राख तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट कचऱ्यामध्ये टाकली तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय तुम्हाला आज 31 डिसेंबरला संध्याकाळी करायचे आहेत. दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की करा. हे उपाय केल्याने नक्कीच येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला सुखाचं, आनंदाचं जाईल.
ज्या काही वाईट गोष्टी तुमच्यासोबत घडल्या तर त्या संपूर्ण याच वर्षामध्ये नष्ट होईल. म्हणून हे दोन्ही उपाय नक्की करा. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये हे उपाय सांगितलेले आहेत आणि तेच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.